ट्रेडमिलवरती चालता चालता ट्रेडमिलवरती चालता चालता अभंगवाणी ऐकता ऐकता हात नकळत टाळ झाले, डोळ्यासमोर तुकाराम आले. म्हणतायत चल जाऊ वारीला, आलोय तुझ्या दाराला, चल जाऊ वारीला. तुझ्या स्टेप्स पूर्ण होतीन, तुला भक्तीचं देईन प्रोटीन. 10K स्टेप्स पुऱ्या करता, अरे तुझ्या 10K स्टेप्स पुऱ्या करता करता तुला परमार्थ घडवतो. तू जा यंदा वारीला, मी ट्रेडमिलवर चालतो. सखू आणि जनीसारखा, सखू आणि जनीसारखा सासूरवाशी तू कॉर्पोरेटचा, मी करतो वर्क फ्रॉम होम, तू मृदुंग हो वारीचा. आणि नाही जरी जमलं तरी, आणि नाही जरी जमलं तरी, जीवनवारी कर बरी. ट्रेडमिलवरती चालता चालता पहा माझी पंढरी. ट्रेडमिलवरती चालता चालता पहा माझी पंढरी. नमस्कार, मी ईशान गोडसे आणि 19व्या वर्षापासून मी वारी करतोय. यंदा माझं वारीचं 3रं वर्ष आहे. बघूयात कशी होते या वर्षीची माझी वारी. माऊली, वारीबद्दल जिम मध्ये बोलताय तुम्ही? हा, मग अजून कुठं बोलायचं? आता जर मी वारीबद्दल वारीमध्येच बोललो तर त्याचं काय महत्व आहे का? तू काय वारीला जाणार नाही, मग म्हणलं जिम मध्ये येऊनच तुला वारीचा एक्सपिरियन्स द्यावा. कसं आहे? बरोबर आहे, पण तसं नाही होत. सगळे पॉझिटिव्ह सांगतात, तुम्ही काहीतरी निगेटिव्ह सांगा वारीबद्दल. कोण काय पॉझिटिव्ह सांगतोय? बाबा, वारी म्हणजे अख्खी निगेटिव्हच आहे ना, त्याच्यात पॉझिटिव्ह काय? तू मला सांग, तू वारीला का नाही येत? हे बघ, सकाळी पहाटे पहाटे लवकर उठायचं, फोनला रेंज नाही, गुराढोरांसारखं 18-20 किलोमीटर चालायचं, टेम्पोमध्ये असं घुसून घुसून भरवतात. म्हणजे तू तू मला सांग, ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह काय? मी ना पहिली जेव्हा वारी केली त्याच्या आधी एका आजींना विचारलेलं की आजी, पहिल्यांदा वारीला जातोय, काय सजेशन द्याल? त्या मला म्हणल्या, मी जेव्हा पहिली वारी केली तेव्हा ठरवलं मरेन पण पुढच्या वर्षी परत वारीला जाणार नाही म्हणून. पण मग त्या आजी गेल्या परत. 35 वर्ष झाली जात आहेत. ते म्हणतात ना, येड असतं येड विठ्ठलाचं, त्यामुळे जावं लागतंय. विठ्ठलाची ना काहीतरी वेगळीच फिलॉसॉफी, की दुःखातही सुख वाटावं असं काहीतरी तो घडवत राहतो. कसं आहे? सो माझा एक मित्र आहे मुंबईचा, त्यानं कधीच वारी पाहिली नाही, मुंबईचा, त्याच्यामुळे वारीचा त्याचा काहीच संबंध नाही. त्यानं मला मेसेज केलाय वर्षी की त्याच्या बकेट लिस्ट मध्ये की त्याला वारीला जायचंय बाबा, एक दिवस तरी का होईना वारी कशी असते ही अनुभवायची फक्त. तुला काय वाटतं वारीबद्दल? लोकांचं एवढं ऑब्सेशन काय किंवा लोकांना असं काय वाटतं वारीमध्ये भारी? ते रिंगण असतं, वारकरी असतात नाही का, खायला प्यायला मिळतं लोकांना. बरोबर, त्याचं लोकांना खूप वेळ असतं. आणि कसं आहे की आता आम्ही पण वारकरी आहोत, हे फोटो काढायला त्यांना आवडतात. त्याच्यामुळे ते कसं आलंय ना, ते भारीपणा त्याचं असं वाढलंय असं वाटतं. आणि काहीतरी त्यांना असतं की आता आपण पण चालत जाणार, तर कोणीतरी सांगून पण ठेवलंय वारीत चाललं तर तुम्ही फिट आहात, त्याच्यामुळे पण जातात. तुला खरं सांगू का, वारीमध्ये जे रिंगण रिंगण एवढं म्हणतात, रिंगणामध्ये जो घोडा धावतो हे होतं, त्याच्यात काही मजा नसते. म्हणजे माझ्या ओळखीतले जे कोणी लोक आहेत, कोणीच रिंगण बघायला कधीच जात नाहीत. खरी मजा कधी आहे माहिती? रिंगण संपल्यानंतर जी आरती होते, ज्याला की मोस्टली लोक डिस्पर्स झालेली असतात, त्यानंतर खरी मजा सुरू होते. जो घोडा जिथून धावलेला असतो ना, त्याच्या जिथे पाऊलखुणा असतात, तिथली माती लोक घेतात आणि कपाळाला लावतात फॉर नो रिझन. आणि इतका देव भोळेपणा, पण तितकं भारी वाटतं की तो देवाचा घोडा आहे आणि म्हणून त्याचे पावलं गेले, असं म्हणतात ते माऊलींचीच बाबा पावले, तर म्हणून सगळी लोक लावतात. आणि मग आपण पण ती लावायची मस्त, कुठली कसली माती असेल नाही, तेव्हा आपण इथे एवढं डस्ट पासून वाचण्यासाठी हे ते लावून फिरतो, तिथे डस्टच घेतोय, डोक्याला लावतोय. बट खूप भारी फिलिंग असते. आणि ती मागं चाललेली असते ती आरती, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, इतकं शांत आणि इतकं भारी वाटतं. आणि जशी ती आरती संपते, ज्याला कोणाला धरायचं आणि फुगड्या खेळायला सुरुवात करायच्या. मग कारण रिंगण चालू असेपर्यंत तिथे पोलिसांची गर्दी असते, त्या घोड्यालाही करायचं, ए तुम्ही आत नाही यायचं, तुम्ही बाहेर नाही यायचं. रिंगण संपल्यानंतर काही नाही ना, सगळे बोकाट सुटलेली असतात. तर रिंगणानंतरची मजा आहे, रिंगणात काही मजा नाहीये. त्यानंतर जर खरंच नवीन माणसाला कोणाला वारी अनुभवायची असेल ना, तर संध्याकाळच्या गवळणी ऐका. इतक्या भारी एकसे एक गवळणी असतात. म्हणजे खरा रंग वारकऱ्यांना संध्याकाळी येतो. चालून झालेला असतं दिवसभराचा, हार्डली 2-3 किलोमीटर राहिलेले असतात.
सो आता कुठली एनर्जी काही राहू नसते त्याची, सगळी एनर्जी बाहेर काढायची. सगळे वारकरी नाचत असतात आणि गाणी काय भारी भारी आहेत. लंगडा ग लंगडा लंगडा लंगडा, देव एका पायानं लंगडा. नाहीये देव लंगडा, बट कुठल्या जगाच्या पाठीवरती कुठला असा धर्म असेल जो आपल्या देवाला देव लंगडा नसतानाही लंगडा म्हणतोय आणि त्याच्यावरती नाचतोय, आणि त्याची काय मजा आहे ना. संत एकनाथ महाराजांची गवळ रे, लंगडा ग लंगडा, देव एका पायानं लंगडा, असा कसा असा कसा असा कसा, देवाचा देव बाई लंगडा. त्यानंतर सकाळचा जनाबाईंचा अभंग आहे, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ती सकाळची जी काही पहाटे पहाटे 6-7 वाजता असं नुकतंच तांबडं आलेलं आहे आणि सगळे वारकरी ये ग विठाबाई. आणि एक हे बरं का, वारीमध्ये जो जनाबाईंचा अभंग आहे ना तो बायका गातात, म्हणजे आमच्या दिंडीत तरी ना, बाकी सगळे अभंग पुरुष गातील, जनाबाईचा अभंग हक्काने बायकाचं गातात रोज. आणि त्या सगळ्या बायका एकत्र ये ग विठाबाई म्हणतायत. पुरुष येतो पण त्याला बाई म्हणून आपण घरी बोलवतोय, माझी पंढरीची आई म्हणतोय. ही जी फिलिंग आहे ना सकाळ सकाळ गाण्याची, खूप भारी आहे. म्हणजे ही खरी मजा. हे ज्या छोट्या छोट्या मुवमेंट्स आहेत ना, या कुठे कॅप्चरच नाही होते वारीमधल्या, आणि ह्या कुठेतरी कॅप्चर केल्या पाहिजेत. ही खरी वारीमधली मजा आहे. ती शांती आहे ना ती कुठेच नाहीये. तो जोश उत्साह फक्त दिसतोय. ही जी आनंद शांती ही कोणी रेकॉर्डच नाही करत आहे. हा, पाणी वारीमध्ये पाणी मिळतं का? कुठून आणता? विहिरीतनं का नदीतनं? विहिरीतनं नाही बाबा. तुला खरं सांगू, वारकऱ्यांचं ना बाकी काही नखरे नाहीयेत. कुठं पण झोपल, काही पण खाईल, कसा पण राहील, काय कपडे खराब झाले तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. पण पाणी पाणी पाहिजे बिस्लरीचंच, असा त्याचा नियम आहे. आणि तू विचारशील का? हगवण लागते. क्लिअर आहे. म्हणजे रोज जर तू 12 गावचं पाणी पिलंस तर काही ना कुठलं तरी पाणी तुला पचणार नाही, हगवण लागणार. मग तू परमार्थ करायला निघालाय, वारीत चालायला निघालाय, वारी राहिली एकीकडे, तू जातोय नुसता रानातच बसतोय इथं तिथं, असलं त्याच्यामुळे परवडत नाही. त्यामुळे कुठलाही वारकरी तू बघशील ना बाकी काहीही करणार नाही, पण त्याला पाणी पाहिजे बिस्लरीचंच. जपून ठेवेल, तो स्टॉक ठेवेल त्याच्या बॅगेमध्ये पाण्याचा, पाणी बिस्लरीचंच पिणार. आणि कसं आहे ना, पुणे बारामतीपर्यंत पाणी मिळतं, म्हणजे बरीच लोक वाटत असतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. जसं जसं पुढे गावागावांमध्ये जाताना तिथे मग खूप हाल होतात. म्हणजे इथे पाणी अगदी उरतं की नको नको वाटतं की नाही आता नाही पाहिजे, आणि पुढे जाऊन अगदी पाणी मिळत नाही. मग एखाद कुठला तरी स्टॉल असतो, तिथे सगळे वारकरी असे भिकाऱ्यासारखे लागतात मागे की एक बॉटल पाहिजे, एक बॉटल पाहिजे. आणि ना कधी कधी ते बघून खूप वाईट वाटतं रे, की हाच तो वारकरी आहे, परमार्थाला निघालाय, विठ्ठलाचं नाव घेतोय आणि पाण्यासाठी इतकी मरमर करतोय. आणि काही नाही ना रे, म्हणजे बेसिक स्वच्छ पाणी पाहिजे प्यायला, एवढी बेसिक अपेक्षा आहे वारकऱ्याची. आणि असं नाही गव्हर्नमेंटने सोय केलेली नाहीये, गव्हर्नमेंटची खूप उत्तम सोय. म्हणजे प्रत्येक 500 मीटरवरती एक टँकर असतो, जिथून कुठून वारी जाते तिथल्या सगळ्या नगरांचे टँकर तिथे असतात. त्याच्यावरती बोर्ड पण लावलेला असतो की हे पाणी किती स्वच्छ आहे, काय हे ते. बट ते टँकरला बघून आपल्याला सवय नसते ना, ते टँकरचं पाणी प्यायची, टँकरला नळाला हे करून आपल्याला सवय नसते. त्यामुळे कुणी ते पाणी पिण्यासाठी वापरत नाही, हगवण लागली तर धुण्यासाठी वापरतो. तर त्यामुळे काहीतरी सरकारने केलं पाहिजे, किंवा सरकारने टँकर ठेवण्याऐवजी बाटल्या ठेवल्या पाहिजेत ऍक्च्युली. त्यामुळे लोक ते ऍक्च्युली पाणी वापरतील. पाण्याचे हाल होतात पुढे पुढे जाऊन. डिहायड्रेशनने वारकऱ्याला त्रास नको व्हायला असं मला वाटतं. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय म्हणताय, कसे आहात? काय नाही, मस्त. बोला. बरं माऊली, मी ऐकलं की तुम्ही दरवर्षी वारी करता. येस, 2 वर्ष झाली मला वारी करून, आता हे 3रं वर्ष आहे. बर, तर मला वारीतल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगा ना. वारीतली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली महिलांच्या बाबतीत, हम्म, तर वारकरी संप्रदायामध्ये महिलांचं काय स्थान आहे सांगू? हम्म, तुका झालासे कळस, बहिणी फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा. तुकाराम महाराजांची पट्ट शिष्य आहे बहिणाबाई, हम्म, आणि तिच्या नावाने एक दिंडी चालते, बहिणाबाई प्रासादिक दिंडी, तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये. सो बाकीच्या दिंड्यांमध्ये काय असतं, पुरुष झेंडा घेऊन पुढे उभा असतो, सगळे पुरुष उभे असतात, पुरुषानेच वीणा धरलेली असते, आणि मग सगळ्यात मागे महिला उभ्या असतात. बरोबर. बट या दिंडीमध्ये सगळं महिला करतात. पुढे झेंडा धरूनही बाईच उभी असते, वीणा धरूनही बाईच उभी असते, आणि मागे तुळस धरून तर बाई उभी असतेच. सो हे इतकं भारी वाटतं जेव्हा रिंगण माहिती असेल तुम्हाला. हो. सो रिंगणामध्ये जेव्हा सगळे लोक धावतात तेव्हा प्रत्येकाचा एक एक राऊंड असतो. टाळकरी धावतील, मग तुळसवाल्या बायका धावतील, मग वीणेकरी धावतात, म्हणजे ज्यांच्या हातात वीणा असते ती सगळी लोक धावतात. आणि त्यामध्ये सगळे पुरुष असतात
पण ती एकटी एक बाई. एकटी बाई असते. वा. पांढरी साडी, डोक्यावरती पदर आणि हातामध्ये तिनं बहिणाबाईंची ती विणा घेतलेली असते. संपूर्ण स्त्री वर्गाचं नेतृत्व करणारी बाई म्हणावी लागेल तिला. अम, हम्म पण आता मला काय म्हणायचंय, आता तुम्ही जसं म्हणालात की महिलांची एकच दिंडी असते हम्म ज्यामध्ये एकच बाई ती विणा धरते, तसं एकच. पण खरंच अजूनही तितका रिस्पेक्ट आहे का महिलांना दिंडीमध्ये? तसा पाहिला तर आहे, तसा पाहिला तर नाही. बऱ्याच ठिकाणी, खूप ठिकाणी मग लोक आपल्याला बोलताना दिसतात, महिलांनी हे करायचं नाही, हम्म. महिलांनी ते करायचं नाही, महिलांना हे करायला अलाउड नाहीये संप्रदायामध्ये, ते करायला अलाउड नाहीये. आणि मला वाटतं आपल्या जनजीचं काम आहे ना आता, की असं जिथे कुठे होत असेल तिथे आपण नव्या पिढीने संतांचा वारसा पुढे घेऊन त्यांना आपल्या संतांचा आरसा दाखवावा. बरोबर. हे बघा जनाबाई, हे हो, बघा मुक्ताबाई, हो. हे बघा बहिणाबाई. आपण बऱ्याचदा सहज आणि खूप अभिमानाने म्हणतो की आपण जिजाईच्या लेकी आहोत, सावित्रीच्या लेकी आहोत. मला वाटतं आपण तसंच सगळ्यांनी म्हणायला सुरू केलं पाहिजे की आपण महिला संतांच्या लेकी आहोत, संतांच्या लेकी आहोत. खरंच ना, म्हणजे आपण हे विसरून जातो. संतांनी किती रेव्होल्युशनरी काम केलंय महिलांसाठी पण, हम्म, हम्म. हे आपण खूप नकळतपणे विसरून जातो आपल्या हो. एकंदरीत या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि माझे ना आजी आजोबा वारी करायचे अच्छा. आणि ते मला लहानपणी अशाच गोष्टी सांगायचे की त्यांना खूप वेगवेगळे अनुभव आले होते. हम्म तर तुम्हाला असे काही वेगळे किंवा आउट ऑफ द बॉक्स असं तुम्ही काही एक्सपिरियन्स केलंय का वारीमध्ये? आउट ऑफ द बॉक्स म्हणायचं झालं ना, तर आमच्यासोबत एक दिंडीमध्ये मुस्लिम बाई चालायची. दिंडीमध्ये मुस्लिम बाई? दिंडीमध्ये मुस्लिम बाई, बर. आणि म्हणजे खूप त्रास, बिचारीला खूप त्रास. म्हणजे एकतर त्यांना चालता यायचं नाही एवढं, त्यामुळे त्या कायम मागे चालायच्या आणि मग त्या हरवून जायच्या. त्यांच्या पायांना फोड आलेले. त्या ज्या बायकांसोबत राहायच्या, कारण सगळ्या लेडीज एकत्र असतात राहायला, त्या त्यांना टोमणे मारतील, त्यांना नीट गाईड नाही करणार. आणि म्हणजे त्या बाईला काय मोटिवेशन मिळत असेल दुसऱ्या धर्माच्या, आपण एखाद्या सोहळ्यामध्ये चाललोय जिथे आपल्याला कॉन्स्टंटली टोमणे ऐकायला मिळत आहेत, हेट मिळतीये, आपल्याला फिजिकली ते करता येत नाहीये. रोज ती बाई हरवायची. म्हणजे आम्ही जिथं राहायचं आमचं ठिकाण असायचं तिथे ती पोचलेलीच नसायची. मग ती कुठेतरी दुसरीकडे जाणार, मग आमची लोक तिला घ्यायला जाणार. तिला ते रोजचं किती टेन्शन येत असेल, आज मी बरोबर ठिकाणी जाईन की नाही, मी हे होईल की नाही. आणि त्यात मदतीला फार काही उत्सुक लोक नसणारच. आणि तिच्याकडे बघून कळायचं, ती टिकली नाही लावायची या एका गोष्टीवरूनच कळायचं की ही बाई कोणीतरी वेगळी आहे. तर असं करू नये ना, काय झालं माहितीये, तिला एकदा एक टँकरवाला भेटला. बरेच टँकर वारीमध्ये चाललेले असतात. तो म्हटला की मी तुला सोडतो. सो तिने एकदा तिला दिंडीपर्यंत सोडलं आणि त्या माणसाला काय वाटलं काय माहिती, तो म्हटलं की मी तुम्हाला उद्या सकाळी परत घ्यायला येईल. बरं. दुसऱ्या दिवशी तो परत तिला घ्यायला आला, परत तिला आमच्या पुढच्या ठिकाणापर्यंत सोडलं. आणि त्यांचं एक काहीतरी डील झाली बाबा, की तो रोज तिला आणायचा आणि नेऊन सोडायचा. क्या बात आहे. आणि इतकी लोक वारीमध्ये पहिल्यांदा येतात, पायाला फोड येतात, काहीतरी होतं आणि ती वारी अर्धवट सोडून निघून जातात. पण ही कोण कुठली बाई, आणि तिची वारी पूर्ण झाली. विठ्ठलानेच केली म्हणावं लागेल. आम्ही तिला तिच्यासाठी विठ्ठलच झाला. तेच आम्ही तिला विचारलं ना, भाभी भाभी सगळे तिला म्हणायचे. तो आम्ही एकदा विचारलं की भाभी, पंढरपूरला जाऊन विठ्ठल भेटतो म्हणे, सो काय तुम्हाला भेटला का विठ्ठल? ते म्हटले वारी अशी गोष्ट आहे ना की वारीमध्येच तुम्हाला विठ्ठल दिसतो, आणि मला तो विठ्ठल दिसला म्हणे. 3 वेळा हजला जाऊन आलीये मी आणि आता वारीला आलीये आणि मला विठ्ठल दिसला. क्या बात आहे. वा वा वा. किती ना, म्हणजे आपण एखादी चांगली, म्हणजे वारीमध्ये तुम्ही एक चांगली गोष्ट कराल ना, तर तुम्हाला कोणीतरी विठ्ठल म्हणून बघेल. असाच एकमेकांमधून दिसणारा विठ्ठल म्हणजेच ह्युमॅनिटी इज इक्वल टू विठ्ठल, असं जे काही एक समीकरण आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये दिसतं ना. पण ही गोष्ट ना सांगून जितकी वाटतेय ना, जेव्हा आपण एखादा माणूस ते अनुभवेल तेव्हा खरं त्याची काय प्रचिती आहे किंवा नेमका विठ्ठल काय ते आपल्याला त्यावेळीच. तू 8 दिवस इतका स्ट्रगल करतीये, तुला काहीच मोटिवेशन नाही, आणि असा माणूस तुला जेव्हा भेटतो जो व्हॉलंटरली तुला घ्यायला येतोय, सोडायला येतोय, काहीही मोबदला न घेता, तर मग खरंच विठ्ठल म्हणजे काय असेल ते कळतं. खरंय खरंय. मुस्लिम बाईची वारी पूर्ण झाली ग. पण माऊली, टॉयलेटचं कसं असतं? ओपनवर? नाही, म्हणजे टॉयलेट असतात ना, सरकारची ही व्यवस्था खूप चांगली आहे की जिथे तिथे टॉयलेट असतात आपल्याला दिलेले. आणि हे पण खरं किती म्हणजे कसलं भारी प्लॅनिंग असेल की रोज एवढे टॉयलेट, मोबाईल टॉयलेट असतात, ते एका गावातून दुसऱ्या गावात घेऊन जायचे स्वच्छ करून, आणि त्याच्यासोबत इतकं पाणी सप्लाय करायचं. पण सरकार ते काम करतं. म्हणजे 3-4 लाख लोकांसाठीचे टॉयलेट
ते प्रोव्हाइड करतं. पण सगळ्यांनाच अवेलेबल होतात असं नाही, कारण दिंड्या गावभर पसरलेल्या असतात आणि प्रत्येकाच्या अगदी जवळ तुम्ही टॉयलेट देऊ शकत नाही. सो लांब लांब असतात. तुम्ही विचार करा, टॉयलेटसाठी 1-1, 1.5 किलोमीटर चालत जावं लागतं. म्हणजे प्रेशर लागल्यानंतर बादली घ्यायची आणि 1 किलोमीटर लांब टॉयलेटला जायचं. सो मग कधी कधी त्याच्यापेक्षाही लांब टॉयलेट असतात, कारण आपली दिंडी लांब असते. टॉयलेटचा काही त्याच्यामध्ये प्रश्न नसतो. सो मग ओपनमध्ये जावं लागतं आणि काही वाटत नाही. म्हणजे खूप लोक, म्हणजे इट इज व्हेरी कॉमन, लोकांना 10% लोकांना दिंडीमध्ये हागवण लागलेली असते. त्याच्यामुळे ते दिवसभर टॉयलेटला जात असतात. वावरामध्ये जा, इकडे जा, तिकडे जा, कुणाला काही वाटत नाही. आणि आंघोळीचा पण तसा सीन आहे. तुला सांगू, 90% बायका दिंडीमध्ये या ओपनमध्ये आंघोळ करतात पुरुषांसमोर, आणि काहीच वाटत नाही. टँकर असतो, टँकरमधले 3 नळ, हे इकडच्या साईडच्या बायकांसाठी, इकडचे हे पुरुषांसाठी. खाली चिखल असतो आणि तशामध्ये कशा बायका आंघोळ करत असतील तू विचार कर. इथे परकर बांधायचा आणि आंघोळ करायची, कारण ती आंघोळ पण नीट झाली पाहिजे बरं का. अशी नाही की साडी नेसून वरती फक्त अंगावरती पाणी घेतलंय. शेवटी तुम्ही चालताय वारीमध्ये, त्यामुळे आंघोळ रोजची महत्वाची आहे, कारण तुम्ही आता दिवसभर पूजा करणार आहे, जी काही तुमचं चालू आहे ते. त्यामुळे परकर घालून त्या बायका आंघोळ करतात आणि पुरुषांनाही काही वाटत नाही. कुणी एकमेकांकडे बघत नाही. इकडच्या साईडला बायका आंघोळ करतात, इकडच्या साईडला, तिथेच साईडला पुरुष आंघोळ करतो. ती मुक्ताबाईंची गोष्ट माहिती असेल कदाचित तुला, चांगदेवांसोबतची. सो मुक्ताबाई एकदा अशाच आंघोळ करत होत्या आणि तिथे चांगदेव आले आणि चांगदेव हेजिटेट होऊन त्यांनी दुसरीकडे पाहिलं आणि ते निघून गेले. मुक्ताबाईंना त्याचा राग आला की तू हेजिटेट का झाला माझ्याकडे पाहताना, मी आंघोळ करते म्हणून. तू एखाद्या शरीराला अजूनही फक्त शरीर म्हणून बघू शकत नाही का? आणि हीच फिलॉसॉफी कुठेतरी सबकॉन्शियसली अजूनही वारीमध्ये एका वेगळ्या प्रकारे चालू आहे. आणि ते इतकं भारी वाटतं ना, म्हणजे सगळ्या गोष्टी सर्व्हायवल मोडमध्ये चालू आहेत. सर्व्हायवल म्हणण्यापेक्षा डिव्होशनल मोडमध्ये चालू आहेत. माझ्या टॉयलेटचा किस्सा मी तुला सांगतो. मला एकदा अशीच खूप जोराची टॉयलेटला लागलेली मध्येच, आणि रोज एवढं खायचं, कारण एवढं भारी जेवायला असतं, जो खात खात राहायचं. मग अचानक प्रेशर येतो कुठेतरी, आणि आम्ही कुठल्या तरी मार्केट प्लेसमधून चाललेलो होतो. सो तिथे रानं नव्हती अशी आजूबाजूला, की पटकन गेलो, रानात करून आलो. दुकानं, घरं, हे ते, आणि काहीच कळत नव्हतं आता कुठे जावं, कुठल्या दुकानात नेमकं शिरावं. आणि त्यांच्याकडे टॉयलेट नसेल तर आपण वारी दिंडी सोडून कुठे असं टॉयलेट करत फिरायचं. फायनली एक घर दिसलं, बैठं घर होतं. मी त्या घराच्या दारावरती जायला आणि ऑकवर्डली विचारायला की मी टॉयलेट वापरू का, तर घरात कोणीच नव्हतं हॉलमध्ये. मी दिसलं, मला आत गेलो, असं टॉयलेट दिसलं, कळतं ना आपल्याला. गेलो मी टॉयलेटला, सरळ टॉयलेट करून वगैरे बाहेर आलो. 3 बायका माझ्या मागे लाईनमध्ये थांबलेल्या की त्यांना आता टॉयलेटला जायचंय. आणि त्या माऊली किचनमधून बाहेर आल्या, म्हटलं या माऊली चहा ठेवते. किती भारी. म्हणजे आपण शहरामध्ये हा विचारही नाही करू शकत की आपण असं रॅन्डमली कोणाच्या तरी घरी डायरेक्ट टॉयलेटला जाऊ आणि टॉयलेट नंतर असं चहा प्यायला त्यांच्या घरी बसू. अजिबात नाही. फक्त वारीमध्ये ही गोष्ट होऊ शकते. आणि म्हणजे इतके वेगवेगळे एक्सपिरियन्स असे, म्हणजे खरा महाराष्ट्र तुम्हाला वारीमध्ये पाहायला मिळतो, की लोक कशी असतात, किती चांगली वाईट असतात. हा अनुभव वारीमध्ये पाहायला मिळतो. हा आपल्याला नाही, फक्त शहरात जगून नाही मिळणार. वारीत गेलं पाहिजे असले भन्नाट अनुभव घेण्यासाठी. पण माऊली, वारीचं शेड्यूलचं काय? शेड्यूलचं काय? सकाळी रोज पहाटे 3ला उठायचं, आंघोळ करायची, टॉयलेटला जाऊन यायचं. म्हणजे 3ला का उठायचं, कारण आपल्या जे सामान असते सगळं, बिछाना, कपडे बिपडे, ते आपल्या ट्रकमध्ये टाकावे लागतात. मग ते पुढच्या ठिकाणी जिथं आपण राहत असतो तिथं तो ट्रक जातो. सो दिवसभर त्याला ट्रॅफिक नको लागायला, त्यासाठी तो ट्रक रात्रीचाच निघतो. त्यामुळे आपलं सगळं सामान टाकायचं, आंघोळ बिंघोळ करून, नवीन कपडे घालून मग तुम्ही झोपू शकता. एकदा आंघोळ बिंघोळ झाली की, कारण पालखी निघते 6 वाजता. सो मग नंतर 6 पर्यंत झोपायचं. पण मग तुमच्याकडे झोपायला काहीच नसतं. एक रेनकोट असतो, पाण्याची बाटली असते, फोन असतो, असं काहीतरी एखादा अंगरखा असेल. सो हे डोक्याखाली, म्हणजे अंगरखाने काय, उपरणं असेल. सो हे असं डोक्याखाली उपरणं बिपरणं, बॉटल बिटल घेऊन झोपायचं. खाली रेनकोट अंथरायचा. पाऊस असेल तर खाली सगळं ओलं असतं, रस्ता बिस्ता सगळं ओलं, त्याच्यावरतीच झोपायचं, फुटपाथवरती, रोडवरती. असं 6 वाजेपर्यंत झोपायचं. मग नगारखाना वाजतो की पालखी निघाली म्हणून. मग 6:30, 6:30, 6 वाजता पालखी निघते. मग चालायला सुरुवात करायची. 12-1 वाजता कुठेतरी जेवण होतं, तिथे थांबायचं. छान जेवण व्हायचं, थोडा वेळ झोपतात, सगळे लोक झोपतात. मग बराच वेळ असते, कारण पालखी थांबते म्हणजे ती काही लोकांच्या जेवणासाठी नाही थांबत, तिचे वेगळे अजेंडे असतात. प्रत्येक गावात, ज्या गावात थांबते त्या गावातली लोक तिथे येतात, तिथे दक्षिणा मिळते, त्यांचं काय काय ते ठरलेलं असतं, त्या मंदिराचा तो मान असतो की तिथे पालखी आली. त्यामुळे मग काही काही ठिकाणी खूप अशी पालखी थांबत थांबत जाते प्रत्येक गावात.
धनिक गाव असतील मे बी, किंवा काय त्या गावाची श्रद्धा असेल, मानाची गावं असतील की ती पालखी थांबत थांबत जाते. मग तेव्हा बरेच ब्रेक मिळतात. मग जिथे जिथल्या गावांना भाव नसतो त्या गावातून पटपट जाते. सो असं असतं. सो मग जेवणानंतर बराच वेळ मिळतो, कारण सगळ्या गावातली लोक दर्शनाला आलेली असतात. सो मग मस्त झोपायचं, तानायची, मग परत नगारखाना वाजतो, मग परत म्हणजे दिवसाचं शेड्यूल एक असंच असतं. चालायचं, पडायचं, चालायचं, पडायचं संध्याकाळपर्यंत. मग संध्याकाळी जसं मी म्हटलं, ते गवळणी बिवळणी सुरू झालं की मग लोकांना एकदम जोश येतो. जेवण पण पचलेलं असतं, झोपूनही झालेलं असतं. मग लोक नाचतात बिचतात. संध्याकाळी 6-7 पर्यंत आपल्या जिथं जायचे राहायच्या ठिकाणी जातात. 18-20 किलोमीटर दिवसाला चाललेले असतात. कधी कधी 32 वगैरे किलोमीटर पण चालावी लागतात. आणि कधी कधी अगदी 7 किलोमीटर 5 किलोमीटरही चालायचं असतं दिवसभरात. सो रोजचं शेड्यूल वेगवेगळं असतं. पालखीचं प्लॅनिंग तितकं चांगलं असतं की ज्या दिवशी तुम्ही जास्त चाललंय, समजा ज्या दिवशी 32 वगैरे किलोमीटर चाललंय, त्याच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी असते की तिथंच राहायचं. म्हणजे पालखी त्याच ठिकाणी असते राहायला. मग ती एक दिवस तिथंच असते. जशी पुण्यात 2 दिवस असते पालखी, तसं. सो मग रात्री जायचं. जेवण कधीच बनवावं लागत नाही. जेवण आपल्यासाठी ऑलरेडी बनलेलं असतं. बायका जाऊन ऑलरेडी जेवण बनवत असतात. काही स्पेशल बायका असतात. रात्री जेवलं की मग लवकर झोपायचं नाही. गप्पा मारायच्या. कुठं कीर्तन असतं, कुठं हरिपाठ असतो, ते ऐकायचं. आणि मग आपल्या तंबू लावायचा. तंबू लावलेलाच असतो, म्हणजे आपलं सामान घेऊन जायचं, जागा पकडायची, तंबूमध्ये झोपायचं. परत पहाटे 3 वाजता उठायचं. असं असतं साधारण शेड्यूल. बरं माऊली, मी असंही बऱ्याचदा ऐकलंय की तुम्ही वारकरी संप्रदायाचे, मग तुम्ही वारी करत असाल. हे जे स्टेटमेंट आहे ते कितपत खरं आहे? मला तरी वाटतं खूप चुकीचं स्टेटमेंट म्हणू शकतो आपण याला. हम्म, कारण वारी ही अख्ख्या महाराष्ट्राची आहे. म्हणजे इथं कोण नाहीये. बरोबर. तुम्हाला कुणबी दिसतील, धनगर दिसतील, बंजारा दिसतील, मराठा, ब्राह्मण, बुद्धिस्ट, मुस्लिम, ख्रिश्चन, हे सगळ्या प्रकारची लोक दिसत आहेत. किन्नर, म्हणजे मला वाटतं जगाच्या पाठीवरती एखादा असा धर्म असेल ज्याच्या की फेस्टिवलमध्ये किन्नरांना इतका मान दिला जात असेल. वारीमध्ये किन्नर बायका इतक्या सुंदर नटलेल्या असतात. नऊवारी साडी, मळवट, अशी मोठ्याच्या मोठी नथ. लोक म्हणजे लाईनीत थांबलेली असतात त्यांच्यासोबत फुगडी खेळण्यासाठी. बर. की असं लोकांना स्पेशल फील होतं की एका किन्नर सोबत फुगडी खेळून. माझ्याकडे एक व्हिडिओ पण आहे. एक पोलीस ऑफिसर आणि एक किन्नर, दोघे असे मस्त फुगडी खेळतायत आणि आजूबाजूला सगळे वारकरी टाळ्या वाजवतायत. म्हणजे जर वारी एक्सप्लेन करायची असेल लोकांना तर फक्त तो व्हिडिओ दाखवावा की ही आहे बाबा खरी वारी. आनंदवारी. आनंदवारी म्हणजे हे जे लोक म्हणतात ना, मला तर खूप त्याच्यावरून बॅकलॅश येतो. मी मध्ये एका व्हिडिओमध्ये बोललेलो की मी 7 पिढ्यांपासून आमच्या वारीला जातात. तर की 7 पिढ्यांचे वारकरी हे असे दिसतात का म्हणे. माझी आजी वारीला जायची, पणजी वारीला जायची, पणजीची आजी वारीला जायची. फक्त मी तसे कपडे नाही घालत जसे टिपिकल वारकरी घालतो, म्हणून मग मी कमी वारकरी होतो का? सगळ्यांचं तितकंच स्थान आहे ना वारीमध्ये. अगदीच अगदीच. म्हणजे तू वारीला येत नाहीस तरी तू मनाने तितकीच वारकरी आहे जितका मी आहे. हो, म्हणजे अपिअरन्स तुमचा कसा आहे त्यापेक्षा तुमच्या मनात वारी किती आहे ते खरंच. वारीचा म्हणजे सगळ्यांचं स्थान आहे त्या वारीमध्ये, असं मला खरंच वाटतं. पण मग मुक्ताबाईंचं काय झालं? मुक्ताबाई, ओके. सो जळगाववरून, मुक्ताई नगरवरून सगळ्यात लांबून जी पालखी येते ती मुक्ताबाईंची असते. मुक्ताबाईंची तिकडे समाधी आहे, त्यामुळे त्या तिथून येतात. सगळ्यात आधी त्यांची पालखी निघते आणि पंढरपुराला सगळ्यात शेवटी येते. आणि त्यांची पालखी येईपर्यंत सगळे संत पंढरपुराला जाण्यासाठी थांबलेले असतात. सो ते इतकं छान वाटतं. तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या कुणाला असं विचारलं की का पालख्या का थांबल्यात, तर बहीण येते ना, लाडकी बहीण येते. सो ते इतकं छान वाटतं की ती संतांची सगळ्यात छोटी लहानची बहीण, एकुलती एक महिला संताची पालखी, ती अशी सगळ्यात शेवटून येते, सगळ्यात पुढे जाते. तिच्यासाठी सगळे संत थांबतात आणि मग सगळे संत पंढरपुरामध्ये एंटर करतात. आणि ती पालखी पण इतकी छान आहे. म्हणजे सांगू तर सदाशिवाचा अवतार, माझा निवृत्ती दातार, म्हणजे जनाबाईंचा इतका सुंदर अभंग आहे. त्या म्हणतात की हे जे त्रिदेव आहेत ना, ते म्हणजे हे 3 भावंड आहेत. आणि आदिशक्ती कोण आहे तर ती मुक्ताई आहे. सो तिची पालखी पण इतकी सुंदर असते की त्याच्यावरती एक छोटीशी तपस्विनी मुलगी बसलेली आहे आणि खाली लिहिलेलं आहे आदिशक्ती. आणि सगळे लोक म्हणतात आदिशक्ती मुक्ताई, आदिशक्ती मुक्ताई, आणि अशी करत ती पालखी येते. आणि मग पंढरपुरामध्ये सगळ्यांची एंट्री फायनली होते. मग पंढरपुरात गेल्यावर कसं, म्हणजे काय फील होतं? अरे भारी भारी, म्हणजे ऊर इतका भरून येतो की काय करावं काय करू नये असं होतं. याचसाठी ना, म्हणजे 18 दिवस ज्यासाठी तुम्ही चालताय आणि इतकी अनसर्टेनिटी आहे दरवर्षी की आपली वारी होईल की नाही, पायाला फोड येत आहेत, हगवण लागतीये, हे होतंय ते होतंय, आणि या सगळ्यात विठ्ठल आपली वारी पूर्ण करेल की नाही ही फायनली चिंताच मिटून जाते ना, की पोचलो आपण फायनली, याही वर्षी
पोचलो पंढरपुराला. म्हणजे विठ्ठलाने लक्ष ठेवून आपल्याला बरोबर इथं आणलेलं आहे सुखामध्ये. सो तिची काही हे असते ना, अरे म्हणजे इतकी एनर्जी लोकांमध्ये. बायकांचे बोलता बोलता आवाज फाटून जातात गाणी गाता गाता. लोक इतके बेभान होतात की लोटांगण घालत सुटतात. ते जे सगळे अभंग आहेत ना, खेळ मांडी येला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई. सो यू ऍक्च्युअली सी वैष्णव भाई डान्सिंग. डान्सिंग. क्रोध अभिमान विसरली याती एकमेका लोटांगणी जाती. की क्रोध अभिमान सगळे विसरून 18 पगड जातीचे महाराष्ट्रीयन लोक लोटांगण घालत सुटलेत. तो जो काही नजारा असतो ना बघण्याचा, म्हणजे किती नेक्स्ट लेवलचं कॉन्शियसनेस तुम्ही विसरून गेला आहात, इतके तुम्ही बेभान झालेले आहात की तुम्ही लोटांगण घालत रस्त्यावरती चालताय. अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. तो अबीर गुलाल ऍक्च्युली तिथे उधळला जातो. सगळे लोक काळ्या रंगात माखलेली असतात. पाऊस पडलेला असतो त्यामुळे खाली सगळा चिखल असतो. त्याच्यामध्ये सगळे असे म्हणजे असे काय ओले झालेले असतात. लहान मुलं कशी काळ्या रंगात माखलेली, चिखलानं अख्खी माखलेली आहेत. आणि काही नाही ना, आता काहीच नाही. आता आपण पोचलोय पंढरपुरात. बघ काय. त्यामुळे खूप भारी हॅपीनेस असतो तो. तो पूर्ण वडार समाजाबद्दल मी बोललोच नाहीये. सगळ्यात इंटरेस्टिंग पॉइंट, पालखी माऊलींची जी पालखी असते ती येते. तिचा चांदीचा खूप मोठा रथ आहे, सगळ्यात उंच रथ मानला जातो, भव्य रथ चांदीने अख्खा बनलेला. तो येतो बरं का पंढरपुरापर्यंत. आणि पंढरपुरामध्ये आला ना की परंपरा आहे की वढार समाज, जो की खूप आपण खालचा समाज पूर्वीच्या काळी मानला जायचा, त्या समाजाच्या लोकांकडे माऊलींची पालखी सुपूर्द केली जाते. क्या बात आहे. ती लोक त्या पादुका त्यांच्या पालखीमध्ये, लाकडी त्यांची पालखी असते त्याच्यामध्ये ठेवतात. आणि सगळी तुमची ऑटोनॉमी गेली, आता सगळी ऑटोनॉमी त्या वढार समाजाची त्यांच्याकडे असते. म्हणजे आतापर्यंत ते सगळे पांढरे असे कोळे करकरीत कपडे घालून जी लोक तिथे उभी असतात धरून येते, आता सगळे मस्त जर्सी बिर्सी मधली लोक प्रेमानं ती आपली पालखी उचलतात आणि तिथून पुढे घेऊन येतात. सो ते म्हणजे तुम्ही बघा किती प्रत्येकाला मान दिला गेलेला आहे की पंढरपुरापर्यंत तुम्ही आणा पालखीला, पण आज गेल्यानंतर तो आमचा मान आहे. तुमचा, हा, की तुम्ही नाही काही करू शकत, आम्हीच आहोत ते. हा, आता ह्याच्या पुढे पालखी ही आमची आहे असं मानून. म्हणजे किती समाजातल्या वेगवेगळ्या स्टेटामधल्या लोकांना स्थान मिळवून दिले ह्याच्यावरून इतकं भारी दिसतं ना. किन्नर विन्नर बद्दल तर मी आधी बोललोय. या वढार समाजाला इतकं महत्व, त्या म्हणजे त्यांच्याशिवाय होऊच नाही शकत. त्यांच्याशिवाय माऊलींची दिंडी वारी यात्रा काही पूर्णच नाही होऊ शकत. सो ते इतकं व्हिज्युअली तर ते इतकं वेगळं दिसतं. आतापर्यंत त्या चांदीच्या रथामध्ये चाललेले माऊली अचानक लाकडी पालखीमध्ये उत्साहात आनंदात वढार समाजाचे लोक घेऊन जातात. खूप भारी वाटतं. आणि मग फायनली तुम्ही चंद्रभागेत पोहोचता. तिथे दिव्यांची अशी रांग लावलेली आहे, त्याच्याभोवती उभं राहायचं आणि परत बोलायचं आरती ज्ञानराजा आरती तुकारामा. चंद्रभागेपासून सुरू झालेला तुमचा, इंद्रायणीपासून सुरू झालेला तुमचा हा प्रवास फायनली चंद्रभागेला जाऊन संपतो. आणि तो आनंद मिळतो की तुमचं चंद्रभागे स्नान, ते हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकून देती हरी, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. आणि फायनली जशी तुकारामांनी त्या काळी इंद्रायणीवरून इकडे यात्रा पूर्ण केली असेल, तशीच त्यांच्याच सोबत आपणही ही यात्रा पूर्ण केली. जो काय आनंद मिळतो तोच आनंद आहे. म्हणजे आनंदच आनंद, ह्यातच आनंद आहे. म्हणजे दर्शनाला मी 2 वर्ष झालं पंढरपूरला गेलोय, अजून मंदिर काळं का गोरं हे मला अजून माहिती मी नाही. तेच विचारणार होतो तुम्हाला, तुमचं दर्शन कधीच झालं नाहीये? काय माझे सांगताय माऊली? आषाढीच्या वेळेस जे कोणी वारीला जातात त्याच्यापैकी 90% लोक ही विठ्ठलाच्या दर्शनाला जातच नाहीत. विठ्ठलाचं दर्शन हा मोठोच नसतो पंढरपूरला जाण्यामागे. खूप स्ट्रेंज गोष्ट आहे, बट ही खरं आहे हे. म्हणजे पंढरपूरला का जायचं, तर आनंदासाठी जायचं. आणि इतक्या वेगवेगळ्या लोकांच्या फिलॉसॉफी आहेत ना यामागे. असं मानलं जातं की विठ्ठल हा मुळात नसतोच त्यावेळी गाभाऱ्यात. विठ्ठल हा कळसावरती बसलेला आहे. सगळ्या संतांना आजूबाजूला घेऊन ती सगळी लोक खाली जो कोणी येईल त्या सगळ्यांना दर्शन देत आहेत. त्यामुळे तुम्ही कळसाला बघा, विठ्ठल तुमच्याकडे बघतोय. किंवा विठ्ठल सावतामाळीच्या गावी गेलेला असतो. सावतामाळींची मी गोष्टच सांगितली नाही. असं मानलं जातं की आषाढीच्याच काळामध्ये सावतामाळींनी आपला देह त्याग केला आणि तुकाराम महाराजांची वारी आहे ना, ती बरोबर सावतामाळीच्या गावातूनच जाते. अच्छा. त्याच्या वेशीच्या आतच शिरलं की सगळी लोक लगेच वेशीलाच नमस्कार करतात. आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर आमच्या दिंडीमध्ये फक्त सावतामाळींचे अभंग गायले जातात. सो ती इतकी रियालिटी हिट होते ना आपल्याला. आपण त्या गावात आहोत, त्याच महिन्यात आहोत ज्या महिन्यामध्ये सावतामाळींनी देह सोडला, आणि तुम्ही गाताय
त्यांचेच वचन समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. क्या असेच समयाला सादर झाले असतील सावतामाळी, जे की जी फिलॉसॉफी त्यांनी सांगितली आहे. आणि इतकं म्हणजे तुम्ही एका साईडला इतका परमार्थाबद्दल बोलताय, समयासी सादर व्हावे, मोक्षाच्या गोष्टी करताय, दुसऱ्या साईडला लगेच लंगडा लंगडा देव माझ्या लंगडावरती नाचताय. म्हणजे सगळे एक्सपिरियन्सेस कलेक्टिव्हली तुम्हाला मिळतात या वारीमध्ये. बरं. आणि असं तेच ते दर्शनाचं जसं मी म्हटलं की खूप वेगवेगळ्या हे आहेत. असं मानलं जातं, माझी आजी तर खूपदा म्हणते की पंढरपूरपर्यंत आपण जायचं. मग आता विठ्ठलाने आपल्याला, आपण एवढे कष्ट करून एवढ्या हाल सोसून पावसात उन्हात आणत पंढरपूरपर्यंत पोहोचलोय, आता तुला साधं मंदिरातून तर तू बाहेर ये, आम्हाला लाईनीत नको उभं करूस, बरोबर. एवढा तर आमचा हक्क बनतो तुझ्यावरती की तू बरोबर आम्हाला आहे. येऊन दर्शन द्यावं. सो मिळतं. आणि विठ्ठल तुम्हाला वारीतच इतक्या वेळा भेटतो, जे की मी आधी एवढ्या वेळा बोललोय. असं काही वाटतच नाही की आपलं काही अर्धवट विठ्ठल त्या मंदिरात न जाऊन काही आपण अर्धवट राहिलंय असं वाटतच नाही. आणि काहीशे असे पण असतात की म्हणजे मी संत चोखामेळांबद्दल सुद्धा एक ऐकलेलं आहे की हा, की त्यांना त्यावेळेला येऊन दिलं नव्हतं मंदिरात का, म्हणजे बरोबर. मग त्याची चोखामेळांची काय तिथे गोष्ट पायरी आहे, नामदेव पायरी आहे. तसंच तिथे एक मंदिर आहे चोखामेळांचं. आणि त्यांचा अभंग मागच्या वर्षी मी गेलेलो तेव्हा पण मोठ्या अक्षरामध्ये मंदिरावरती लिहिलेला असतो. आषाढी कार्तिकी भक्त जनयती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. आणि ते इतकं भारी वाटतं की हेच ते चोखामेळा ज्यांना मंदिरात एका पॉइंटला एंट्री दिली नव्हती. त्याच अभंगात ते म्हणतात, उंबरठ्यासी कैसे शिवू, आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही दीन. म्हणजे आम्हाला रूपही पाहायची परवानगी नाहीये. आज त्याच चोखामेळाचं तिथंच विठ्ठलाच्या इथे मंदिर आहे. आणि त्याने लिहिलेल्या, म्हणजे त्या माणसाची ज्याची वर्थच नव्हती त्या काळी, त्याचे वचन आज एवढ्या मोठ्या अक्षरात तिथे लिहिलेले दिसतात. ह्याच्यावरून परत दिसतं की किती सोशली प्रगत हा वारकरी संप्रदाय आहे. आहे. आणि आपण किती भारी ठिकाणी जगतोय की ज्या संतांनी आपल्याला एवढे मार्ग ओपन करून दिलेत की आपल्याला त्या रिग्रेसिव्ह थॉटमध्ये ठेवलंच नाहीये. खूप भारी वाटतं. सगळ्यांना मान देणं आपण वारीतून शिकतो. म्हणजे सगळ्यांचं स्थान आहे हे ॲक्नॉलेज करणं आणि त्यांना मान देणं, खरंच यापेक्षा व्यतिरिक्त अजून काय पाहिजे. जे किती गोष्टी शिकायला मिळतात ना अशा नकळत वारीमधून. बरं माऊली, आपण इतक्या वेळ या सगळ्या गोष्टींवर बोललो, पण शेवटी एक प्रश्न माझ्या मनात आहे, तो आहेच आहे की का बरं, म्हणजे आपण 18-20 दिवस सतत चालत राहतो, तर का करायची वारी आणि काय मिळतं वारी करून? तेच ना, मला वाटतं काय मिळतं, कशासाठी लोक जातात, हे खूप मोठं गूढ आहे. आणि ते गूढच राहणार आहे की कारण काहीतरी त्या वारीमध्ये आहे, त्या एक्सपिरियन्समध्ये आहे, जे आपल्याला बदलून टाकतं. एक स्वतःच एक सेल्फ रिफ्लेक्शन आहे, एक स्वतःला शोधण्याची काहीतरी वेगळी जर्नी आहे. त्यामुळेच आय गेस ना, मला वाटतं तुकाराम म्हणजे विठ्ठलाने सखूबाईला दर्शन नाही दिलं फक्त, तर तिला वारीला पाठवलं की तू वारीला जा, मी तुझ्यावरचं काम करतो, बट त्या वारीचा तू एक्सपिरियन्स घे आणि मग तू माझ्या दर्शनाला ये. म्हणजे किंवा ज्यांनी ही गोष्ट लिहिली असेल त्यांनी पण, म्हणजे वारीला किती महत्व आहे याच्यावरून कळतं. आजच्या काळात आपण जे कुठले एक्सपिरियन्स घेतोय ते किती क्युरेटेड आहेत. लग्नही बघितलं तर लग्न आपण एखाद्या कुठल्या तरी प्लॅनरला देतो, वेडिंग प्लॅनरला, की आम्हाला हा एक्सपिरियन्स करून द्या. जिम बघा, आपल्या इथे एक्सपिरियन्स आपण निर्माण केलेला आहे. बट वारी ही एक अशी गोष्ट आहे की ते कोणी आपल्यासाठी तो एक्सपिरियन्स क्युरेट नाही करत, ते कलेक्टिव्हली आपण तो एक्सपिरियन्स घेतोय. मग तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मिळू शकतो. जो जसा त्याच्यातून एक्सपिरियन्स घेईल, सगळे त्याच्यातली फक्त स्ट्रगल पाहिले तर त्याला फक्त निगेटिव्ह एक्सपिरियन्स येणार आहे. आणि त्यातून जर तुम्ही स्वतःला शोधत राहिलात तर खूप भन्नाट एक्सपिरियन्स मिळणार आहे. सो खूप भारी वाटतंय. तुम्हाला काय वाटतं इन जनरल वारीबद्दल एवढं ऐकून ऍट दिस पॉइंट? की वारी केली पाहिजे आयुष्यात एकदा तरी. बहुतेक एकदा जर केली तर मग कदाचित ती सतत येड लागेल. येड लागेल आणि ती कदाचित नेहमी होत राहील. तुकाराम महाराजांचे खूप छान याच्यावरती अभंग आहे. एकादशीला कीर्तनात तो बोलला जातो, संपदा सोहळा न आवडे मनाला. संपन्नता, संपत्ती, संपदा सोहळा न आवडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. वा. जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी आषाढी एकादशी ये.
तुका म्हणे ज्याच्या मनी आर्त इच्छा, हम्म. तुका म्हणे ज्याच्या मनी आर्त इच्छा, त्याची चक्रपाणी वाटप आहे, वा 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 त्याची चक्रपाणी वाटप आहे. वा. सो मनापासून आर्त इच्छा ठेवूया, विठ्ठल डेफिनेटली आपली वाट पाहिल. खरंय. आणि जसं ते म्हटलं जातं ना की विठ्ठल हा मुळात तिथे नसतोच, मंदिरात नसतोच, हम्म. तो सावता माळीला भेटायला तिकडे जातो, कारण सावता माळी येऊ नाही शकत. हो, तसं तो आपल्यालाही भेटायला येऊ शकतो ना, जर आपण आर्त इच्छा आणली बरोबर. तर मे बी आपल्याला येता येत नाहीये तर विठ्ठल तिथून आपल्याला दर्शन द्यायला येईल, जर आपण तिथली आर्त इच्छा मनामध्ये ठेवली विठ्ठलाला भेटायची. खरंय, आपण एक पाऊल जर पुढे टाकलं तर विठ्ठल पुढे 10 पावलं पुढे येऊन आपल्याला भेट देईलच नक्कीच. खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी पण बोलून, आणि तुम्ही इतकं ऐकून घेतलं. म्हणजे खूपदा असं होतं माहिती, मला इतक्या गोष्टी बोलायच्या असतात आणि वारी बद्दलचा विषय निघाला ना मी असा बोलत सुटतो, आणि लोकांना नसतं ऐकायचं की एका पॉईंट नंतर तर बास काय ही काळ वेळ आहे, कुठे तू सुरू करतोय. पण तुम्ही खूप छानपणे इतकं सगळं ऐकलं तेवढा वेळ. आम्हाला पण खूप आम्हाला इथे बसल्या बसल्या वारी झाली, इतकं तुम्ही छान ते सांगितलं. युजली Thank you. आम्ही खूप वारी अनुभवू शकलो, आणि नक्कीच आता आम्ही पण विचार करू की वारीला एकदा थँक्यू वारी सो सुरू मच. करावी असं. आणि स्पेशल थँक्स जिम साठी. एस्क्वेअर जिम मध्ये आज आपण आहोत, इतका छान एक्सपिरियन्स इथे दिला आणि इतकं कॉपरेशन, काहीच कुठे काही त्रास नाही झाला, इतक्या छानपणे आम्हाला शूट करू दिलं. सागर काटे सर, खूप थँक्यू. आणि मस्त वाटलं बोलून. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.